बोलायच्या अगोदरच तुम्ही हसताय. अमोलजीच्या भाषणाचा परिणाम एवढा झालाय की राहिलेल्या शेवटच्या तिन्ही वक्त्यांनी काही जरी नाही बोललं, मला तर असं वाटतंय मी खुना जरी केल्या तर तुमचं आणि माझं नातं असं झालंय, मी बोलायची गरज नाही, तुम्ही ऐकायची गरज नाही. मी तुमच्या डोळ्यात बघितलं, माझ्या हृदयातलं तुम्हाला कळालं. मी तुमच्या डोळ्यात बघितलं, माझ्या हृदयातलं कळालं. माझ्या डोळ्यात तुम्ही बघितलं. तुमच्या हृदयातलं कळालं. आणि या इस्लामपूरच्या मातीचं सुद्धा आजच्या या सभेत व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं घ्यायच्या अगोदर जे त्या सभेत मला या मातीचं आणि माझ्या मातीचं काय नातं आहे हे त्या दिवशी सांगता आलं नाही, 3 वर्षानंतर सांगतोय. साहेब ही तिसरी पिढी आहे. आज व्यासपीठावर आल्या आल्या बापूंचं दर्शन घेतलं. आवाज येतोय ना? इथं दिसतोय ना? आपल्या आपल्या सभेत अशा ती स्क्रीन बिरीन लागायला लागल्या. ला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या लग्नात चार वर्षाचा असेल बापू लग्नाला आलेले. माझ्या वडिलांनी बापूंचं मला त्यावेळेस दर्शन घ्यायला लावलं. त्या इस्लामपुरामध्ये विरोधी पक्ष नेता असताना अनेक जणांची अशीच भाषणं झाली. भाषणं झाल्यावर मी बोलायला उठलो. आज अमोलजींनी जशी तुमची बॅटरी चार्ज आहे का नाही मोबाईलची पाहिली, तशी मी पाहिली. अमोलजी, अशा सभेत कधीही बॅटरी इस्लामपूरकरांची चेक करा. बापू पासून प्रतीक पाटलापर्यंत साहेब हे नातं तुमच्या कुटुंबाचं आणि माझ्या कुटुंबाचं. बीड जिल्ह्यातला आमचा माणूस 6 महिने पोट भरायला इथं येतो. या भागातल्या सदन शेतकऱ्याचा मनगटाच्या ताकदीनं ऊस तोडतो. 6 महिने बीड जिल्ह्याचं पोट या मातीतल्या सदन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वर आहे. पण हे नातं
जिल्ह्याचा, बीड जिल्ह्याचं आणि या तालुक्याचं त्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटलांच्या मुळे निर्माण झालं. त्या बीड जिल्ह्यातल्या जनतेने या मातीतल्या क्रांतिसिंह नाना पाटलाला मतदान देऊन देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये बीड जिल्ह्यातल्या जनतेने पाठवलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद राज्याच्या अध्यक्षाच्या मतदारसंघात, मला माहित नाही तुमचा मतदारसंघ किती तुमच्यासाठी महत्वाचा आहे हे माहित असेल. कधी जयंत पाटील साहेबांनी सुद्धा आपल्याला सांगितलं नसेल. पण मी आज सांगतो की ज्या मतदारसंघातून 7 वेळा या भागाचं प्रतिनिधी म्हणून राज्याच्या सार्वभौम सभागृहात जयंत पाटील साहेब गेले. या देशातला पहिल्या 10 विधानसभा मतदारसंघापैकी विकसनशील मतदारसंघ कुठला असेल तर तो इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आहे. तिथं सभा आहे. पक्ष परिवार आहे. परिवाराच्या प्रमुख साहेब आहेत. पक्ष सत्तेत आला आणि सत्तेत आल्यानंतर माणसं सत्तेत आली की कसे माजत आहेत हे मागच्या 5 वर्षात राज्यात आपण बघितलंय. पण सत्तेत आल्यानंतर ही सत्ता, हा पक्ष, माझं कुटुंब आणि पक्षाचा कार्यकर्ता, माझ्या कुटुंबातला एक सदस्य, त्याचं नातं या परिवार संवादाच्या इस्लामपुरात आल्या आल्या हे पर्व 5वं झालं. मी पहिल्या पर्वातही साहेबांच्या सोबत होतो, दुसऱ्या पर्वातही होतो. त्यावेळेस ते पर्व नव्हतं. टप्पा क्रमांक 1 होता, टप्पा क्रमांक 2 झाला, टप्पा 3रा झाला, बरोबर महबूब. आणि 4थ्या टप्प्यानंतर 5वं पर्व झालं. आपल्या कुटुंबाचे प्रमुख इथं असे आहेत. गेली अनेक वर्ष तुम्ही ज्यांच्याकडे देव म्हणून पाहता, त्यांची एक मुलाखत पाहिली, सहज आठवलं बसल्या बसल्या. मी संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात जयंत पाटील साहेबांना विचारलं, म्हणलं साहेब मला बाकी काही विचारायचं नाही, तुम्हाला टप्पा कोणी सांगितलं एवढंच मला विचारायचं. ते म्हणले काय विचारतो? म्हणलं कदाचित तुमची मुलाखत तुम्हालाच आठवत नसेल, आज आठवण करून देतो. टप्प्यात आला कसं बोलायला लागत. आमच्या महबूबने बोलत बोलत म्हणलंय की जयंत पाटील साहेब कुणीतरी काय
दिमाग में नहीं, दिल में आते. एवढं महबूब तुला इतक्या दिवस फिरल्यावर कळालं. तुम्हालाही माहित नसेल. माफ करा. आपल्यासाठी महबूब म्हणला की जयंत पाटिल साहब यहां नहीं यहां आते हैं, लेकिन उनके यहां जब कोई आता है कार्यक्रम होणार आहे. ज्यांचे भाजपचे जे भोंगे म्हणून आता काम करायला लागलेत ना, 4-5 दिवस दवाखान्यात गेले म्हणून मला काय माहित नाही. पण काल परवा पाहिल्यावर लक्षात आलं की आम्ही शाळेत असताना एक रामदास पाध्ये नावाचं टीव्हीवरती अर्धवटराव नावाचं एक पात्र यायचं. आठवतंय? हातात भावला असायचा आणि त्या रामदास पाध्याला जे बोलायचं नाही ते भावलाच्या तोंडून रामदास पाध्येच बोलायचा. अशा रामदास पाध्येचा एक अर्धवटराव एका पंताने दुसरा पंत जन्माला घातला. फरक काय? मला प्रश्न एकच विचारायचा, एक मुलाखत सुद्धा घेतलेली दाखवली पुण्याची. एक दाखवली नाही. ज्या कार्यक्रमात आपण होतो हेच अर्धवटराव बोलत होतो. अर्धवटराव म्हणले, मला जर या देशात कुणाची भीती वाटत असेल तर ती फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांची वाटते. मधल्या काळात ह्यांनी भारतीय जनता पार्टीच्या एवढ्या सीड्या लावल्या की ह्यांच्यात ईडी घुसली आणि त्या ईडीचा परिणाम असा झाला की लावरे ते सीडी म्हणणारे कुठे रे ती सीडी म्हणते. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घ्यावं, राजकारण करावं. हे आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजकारणाचा विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमच्यासाठी श्रद्धेचा आहे. आणि तुम्ही म्हणता की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पवार साहेब घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याला कधीच अर्धवटराव भोसल्यांची राजवट म्हणून स्वराज्य म्हणून नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्मातल्या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. त्या स्वराज्याला भोसल्यांचं स्वराज्य नाही
तर रयतेंचं स्वराज्य निर्माण केलं आणि त्या रयतेच्या स्वराज्याला अभिप्रेत असणार या 20व्या आणि 21व्या शतकात जर कुणी राजकारण केलं असेल तर मला अभिमान वाटतो सांगायला ते फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. 18 पगड जाती. तुमच्या व्यासपीठावर प्रबोधनकार ठाकरे साहेब आहेत पण तुम्हाला जात आठवते आणि कुणीतरी जातीचं राजकारण करतं असं तुम्हाला वाटतं. सांगायला अभिमान वाटतो की आज जसं या देशात वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करतायत. एक काळ होता देशाचे प्रधानमंत्री व्हीपी सिंग होते. देशात कमंडल आलं. व्हीपी सिंगांनी मंडल आयोग आणला आणि त्या मंडल आयोगाने या देशातल्या ओबीसीला ओबीसी म्हणून आरक्षण देण्याचं काम केलं. आणि ते मंडलाचं आयोग या देशात कुठल्या राज्याने स्वीकारला असेल तर सांगायला अभिमान वाटतो या महाराष्ट्राने ते स्वीकारलं आणि त्यावेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते. अरे ज्या व्यक्तीवर तुम्ही जाती पातीचं राजकारण करता म्हणून सांगता, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अमोलजीने या ठिकाणी आपल्याला दाखवलं. वाचलंय. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका पत्रकारांनी ते हयात असताना प्रश्न विचारला की बाबासाहेब या देशात खऱ्या अर्थानं समता कधी प्रस्थापित होईल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर त्या पत्रकाराला दिलं, ज्या वेळेस या देशात खुल्या मतदारसंघातून माझा स्वर्गीय माणूस निवडून येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं या देशात समता प्रस्थापित होईल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बोललं या राज्यात कुणी जर खरं करून दाखवलं असेल तर 1998च्या लोकसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रात 4 मतदारसंघात मग रामदास आठवले साहेब असतील, कवाडे साहेब असतील, प्रकाश आंबेडकर साहेब असतील, गवई साहेब असतील, 4 लोकसभा मतदारसंघात या 4 व्यक्तींना खासदार म्हणून देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवून खऱ्या अर्थानं संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचं समतेचं स्वप्न कुणी पूर्ण केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलं. 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. तुम्ही सांगितलं अध्यक्ष भुजबळ साहेबांना केलं. 99ला सत्ता आली. सत्ता आल्यानंतर पक्षाकडे पद कुठलं आलं? महत्वाचं सगळ्यात पद भुजबळ साहेबांना दिलं. अरे किती असे नावं घेऊ, माझ्यापासून अगदी अमोलजी पर्यंत. अरे माझ्यासारखा भटक्यातला समाजातला एक तरुण 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत सपशेल पडतोय आणि पडेल उमेदवाराला विधान परिषदेचं वरिष्ठ सभागृहाचं विरोधी पक्ष नेतेपद दिलं जातं आणि तुम्हाला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटली पाहिजे. पण एक लक्षात घ्या, बोलत असताना 370 झालं, राम जन्मभूमी झाली. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे जेवढे काय मुद्दे होते संपले. विकास काय करता येईना,
म्हणून पुन्हा कुठल्या तरी कारणानं या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं. हे मजेशीर आहे. मला आठवतं आजही ती 2019 विधानसभेची निवडणूक. माझा उमेदवारी अर्ज दाखल करायला कोण होतं? जयंत पाटील साहेब माझा उमेदवारी अर्ज भरायला आलेले होते. त्यावेळेस मला आदर सत्कार करता आला नाही. पण ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष म्हणून या परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं परळी जयंत पाटील साहेबांचं आगमन झालं, मला वाटत नाही की 7 वेळेस इस्लामपूर मधून सुद्धा जयंत पाटील साहेब निवडून आले असतील. एवढं स्वागत इथं झालं नसल, एवढं स्वागत परळीमध्ये आम्ही आमच्या अध्यक्षाचं, आपल्या अध्यक्षांचं या ठिकाणी केलं. 3.5 तास मिरवणूक नाही, 68 पासून. आणि आज सांगायला अभिमान वाटतो, कुठंतरी त्या काळात बीड जिल्ह्याच्या जनतेने क्रांतिसिंह नाना पाटलांना मतदान दिलं, देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवलं. जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री झाले. आमची एवढीच मागणी आहे, पिढ्याला पिढ्या आम्ही ऊस तोडतोय. चलत चलत तुम्ही जर प्रयत्न केला तर 2.83 TMC बीडला जर पाणी दिलं तर इकडं आम्ही ऊस तोडायला बी इथं येऊ आणि तिकडं ऊस बी पिकवू. तेवढं जर केलं, मला माहिती आहे तुम्ही आजपर्यंत माझ्यासारख्या पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्याचा कधी शब्द पडू दिला नाही. आता पडू देताल सुतराम शक्यता नाही. आजची ही सभा, आजचं हे निमंत्रण मी आपल्याला काय सांगावं? येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आता नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या, नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, या राज्याचे जलसंपदा मंत्री, महाराष्ट्रात 1 नंबरचा पक्ष म्हणून नगरपंचायतच्या निवडणुकीत जर कोण आला, सांगायला अभिमान वाटतो की या इस्लामपूरच्या मातीतले राज्याचे अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रात. आणि ह्या परिवाराचा संवाद असाच चालू राहिला तर एक दिवस जे आदरणीय पवार साहेबांचं स्वप्न आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल, आणि तेही असं नाही महाराष्ट्रात जयंत पाटील साहेबांचं स्वप्न आहे की जयंत पाटील साहेब दादा ताईंच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी जर जबाबदारी घेतली तर 100च्या वर
चलत चलत आमदार या महाराष्ट्रात फक्त ती विधानसभेची निवडणूक जयंत पाटील साहेब आपण आपल्या टप्प्यात घ्यावी एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती. आज आमचा आदर सत्कार केला. ह्या आदर सत्काराचे आम्ही मानकरी. विरोधी पक्ष नेता असताना विरोधी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून इथं येणं, सभा करणं, आणि त्या सभेची आठवण ठेवून पुन्हा राज्याच्या अध्यक्षांना मी आव्हाड साहेब, अमोल मिटकरी साहेब इथं सभेला यावेत आपल्याला त्यांना वाटणं हे आपल्यासाठी इस्लामपूरच्या मातीनं दिलेलं मोठेपण आहे. हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही आणि कधीही विसरणार नाही. जास्त वेळ बोलणार नाही. आज असं झालंय, आजची सभा म्हणजे कालच्या राजस्थान रॉयल्सच्या आणि कलकत्ताच्या टीमचा जसा मॅच झाला, जे येतोय ते शतक काढतोय, तसं आजच्या सभेचं एकूण झालंय. अगोदरच्यांनी शतक काढलेत, आम्ही काढायची गरज नाही. मॅच जिंकायची जबाबदारी शेवटी फक्त एवढंच सांगतो की ज्या ज्या वेळेस या इस्लामपूरच्या मातीची सेवा करायची क्षणभरही संधी आली, ती क्षणभराची सुद्धा संधी मी सोडणार नाही. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आपली सेवा करण्याचा शब्द देतो. आणि जयंत पाटील साहेब आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष म्हणून पुढे आल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द या निमित्तानं एक कार्यकर्ता म्हणून देतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.